जसं मुलांच्या चेहऱ्याकडे बघून आईला कळतं ना की त्यांच्या मनात काय चाललंय, तसं मुलांना पण कळतं बरं का काय चाललंय डोक्यात. आणि अगं मगाशी मी प्रीतीताईशी बोलताना तू अशी उठून का गेलीस? ते आपलं असंच. हे बघ, तू कितीही टाळलंस ना तरी उत्तर मिळाल्याशिवाय मी काय इथून जाणार नाही. त्यापेक्षा चांगलं हेच आहे की तुला जे वाटतंय ते बोल. काय झालंय? आज सकाळी तो मुलगा येऊन जे काय बोलला ना. आई तू त्याचा विचार करतेस? अगं काय गरज आहे हा सगळा विचार करायची? असा विचार सुद्धा कधीच केला नाही मी. म्हणजे असं काही होऊ शकतं हे सुद्धा माझ्या डोक्यात आलं नाही. आई हे बघ, तू स्पष्ट बोल, काय झालंय? कसला विचार करतेस? ज्योती हे बघ, तूच म्हणालीस ना की त्याच्या कुटुंबातली बाकीची लोक चांगली आहेत, स्वभावानं भली माणसं आहेत, सुसंस्कृत आहेत. मग मी विचार केला. एक मिनिट थांब आई, एक शब्दही बोलू नकोस. तुला कळतंय तू काय बोलतेस? अगं तू आज बघितलं ना तो कसं बोलत होता, कसा वागत होता तो. अगं तू एक नंबरचा बेवडा आहे. पण त्याचं जाऊ दे, मी त्याच्याबद्दल बोलतच नाहीये. बाकीची लोक चांगली आहेत की नाही. हे बघ, एकाच कुटुंबातली माणसं एकसारखी असतात का? हाताची पाची बोटं तर कुठे सारखी असतात. आई अगं तू असा कसा विचार करू शकतेस? आणि ते या माणसांच्या बाबतीत. अगं लग्न काही खेळ आहे का? आणि प्रीतीताईला स्थळ आलं म्हणून तू कुठल्याही मुलाशी तिचं लग्न लावून देशील का? आई तू असा विचार तरी कसा करू शकतेस? तू चल माझ्यासोबत. तू इकडे ये. ऐकून घे. आई अगं बघ प्रीतीकडे, ती आत्ता शांत आहे, पण उद्या अशी शांत असेलच असं नाही. हे बघ, हे सगळं कागदांवर लिहिलं होतं आणि ते कागद भिंतींवर चिकटवले होते, खाली जमिनीवर पसरवले होते सगळीकडे. हे सगळं आत्ता ठीक वाटतंय अगं, पण प्रीती किती दिवस असं जगणार आहे? हे बघ, तुला वाटतंय ना आपल्या प्रीतीने आयुष्यात पुढे जावं, मग आपणच तिला बाहेर काढू शकतो. किती दिवस असं भूतकाळात राहणार आहे ती? तिच्यासाठी चांगलं नाही आहे ग हे. मला तिची अवस्था बघवत नाही आहे. आपण तिची मदत करायला हवी. आणि हे बघ ना, स्वतःहून एवढं चांगलं स्थळ आलंय की नाही, मग विचार करायला काय हरकत आहे? प्रीतीने बाहेर यायला हवं या सगळ्यातून. आई जे बोलते त्यात काही चुकीचं नाही आहे. तिची आई म्हणून तिला तिच्या मुलीविषयी वाटणारी काळजी स्वाभाविक आहे. दादा गेल्यापासून प्रीतीताईची अवस्था पाहून तिचा हा विचार करणं खरंच साहजिक आहे. मलाही थोडं शांत होऊन या गोष्टीचा विचार करायला हवा. मी सांगतोच तुला, एकदा का दादाचं लग्न झालं ना की मग काय हेच प्रॉब्लेम येणार नाही. दादा पण खुश, त्याच्या मुलीच्या घरच्या पण खुश. आई 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 वहिनीचं जाणं या घरावर मोठा आघात करून गेलं. सगळ्यांचीच आयुष्य बदलून गेली तेव्हा. आता हा दुसरा आघात. आता
काय काय बदलणार आहे कुणास ठाऊक. काय रे, तू काय करतोस इथे? जे तू करतेस तेच, दीपची सोबत. आत्या, माझ्यामुळे दीपला काय काय सहन करावं लागतं ना. माझ्यामुळे त्या 2 बिचाऱ्या माणसांचा जीव गेला. माझ्यावरचा गुन्हा निस्वार्थपणे स्वतःवर घेऊन दीप जेलमध्ये गेला. आज तिथून बाहेर सुटल्यावर तो माझ्यासाठीच सावेकरांच्या घरी गेला आणि आज माझ्यामुळे त्याला इथं अंगणात झोपावं लागतंय. माझ्या भावाला एवढं सगळं सहन करावं लागतं आणि मला आतमध्ये झोप लागेल शांत? कसं शक्य आहे? ऐक ना आत्या, तू जा आतमध्ये झोप. मी थांबतो इथे. आता तू काय करतोस इथे? आता तुम्ही तिघं इथे असताना मी आत कसा झोपू? आज मी पण अंगणातच झोपणार आहे. नाही, पण तुम्ही लोक टाइमपास करत इकडे गप्पा मारत बसू नका, नाहीतर माझं उद्याचं सगळं टाइम टेबल बिघडून जाईल. ऐक ना, तू आतच झोप जा. मी इथेच झोपणार आहे, पण लवकर झोपायचं आपण. चला चला. मी तिघांना असेच एकत्र राहा, कुणाची दृष्ट नको लागायला बाबा तुम्हाला. आत्या डोंट वरी, आम्हाला जर कोणी नजर लावली ना तर आमचा दीप दादाच त्याला बघून घेईल आणि मग काय होईल हे देवच जाणे. नाही, पण आत्ता आपल्या सगळ्यांना असं एकत्र इथे बघितलं ना दादानी, तर मग आपलं काही खरं नाहीये. त्यापेक्षा आपण दीपला आत घेऊन जाऊया का? हे म्हणजे दादा रागवलाय त्याच्यावर, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची काही चूक नाही येणार रे. नाही, तुझं बरोबर आहे, आपण तसंच करूया. दीप ऐक ना. दीप 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 उठ, चल. दीप, अगं उठेल असं वाटत नाही, गाढ झोपलाय. ऐक ना, आपण त्याला उचलून आत नेऊया. मी इथे कसं आलो? रात्री तर मी खाली पडलो. हां, बाहेर झोपलो होतो 100%.